दोन चेंडू दोन धावा झालेले आहेत. सुंदर असा फटकार होता पण एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 3 चेंडू 3 धावा. गोलंदाजी करतोय तो सूरज श्रीदेव संघाकडून आणि बारोड 11 संघाकडनं संकेत आणि सुमित दोन बॅटर. सुंदर फटकार होता. त्याचप्रमाणे श्रीदेव यांचं क्षेत्ररक्षणही चांगलं झालेलं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 4 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला दिसलेलं आहे ते श्रीदेव संघाकडून. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या असेल ती 5. प्रत्येक संघाने लक्षात असू द्या आपल्या डगआउट्समध्ये फक्त आणि फक्त 16च खेळाडू रजिस्टर जे असतील तेच खेळवल्या तिकडे ठेवायचे आहेत. आणि हा 9 चेंडू 9 चेंडू बोलला तर SPLचं स्पेशल म्हणजे फ्री हिट. तर फ्री हिट आहे तर काय फायदा भेटतो तर बघूया. आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतलेला आहे. मला वाटतं सुमित यांनी 4च्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 10. थँक्यू डीजे. चला टाइमर ऑन आहे. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि नेक्स्ट बॉलर आलाय तो अर्जुन श्रीदेव संघाकडून. मारा करतील तो संकेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. आणि पुन्हा एकदा इकडे सुंदर असा फटकार संकेतच्या बॅटीतून 4च्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 14. येस सर. थँक्यू डीजे. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती बारोंडा 11 संघाकडनं. आणि डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी अर्जुन यांच्याकडनं. सुंदर फटकार होता पण क्षेत्ररक्षणही त्याप्रमाणे चांगलं झालेलं आहे श्रीदेव संघाकडून. 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 3 चेंडू 15 धावा. दुसरी ओव्हर मार्ग असते. 1 धाव. शेवटचे 2 चेंडू असतील दुसऱ्या षटकातील. धावसंख्या होते ती 16. आणि मला वाटतं पंचांचा बोट हवेत आलेला आहे म्हणजे रनआउटच्या स्वरूपात इकडे आउट झालेला आहे तो संकेत. चांगली फलंदाजी करत होता. धावसंख्या होती ती 16. आई तुझे भक्ताला सताविलय लय लय. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. येस सर. पॉवर प्लेचं षटक असेल तर हाणामारीचं षटक. सुरुवात तर चांगली केली आहे बारंडा 11 संघाने. त्यात आता पॉवर प्लेचं षटक. तर बघूया किती चौकार येतात. श्रीदेवही त्याप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण करते. नेक्स्ट बॉलर येतो तो रोहित श्रीदेव संघाकडून. आणि इकडे मला वाटतं एकच रन होता पण कुठेतरी रनआउट घेण्याच्या चान्समध्ये अजून एक रन त्यांनी दिलेला आहे. तर 1+1 ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 19. सुंदर गोलंदाजी. डॉट चेंडू. कुठेतरी एक धाव जो एक्स्ट्रा गेला होता तो भरून काढलेला आहे आपल्या गोलंदाजीवरती. पॉवर प्लेचे षटक चालू आहे. आणि पुन्हा एकदा इकडे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी केलेलं आहे श्रीदेव संघामध्ये. जवळजवळ 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. धावसंख्या होते ती 20. एक धाव फक्त मिळालेली आहे. कुठेतरी घाई गडबड झाली होती पण पुन्हा एकदा एकच धाव. ओव्हर थ्रो काही मिळालेला नाहीये. प्रयत्न चालू होता बॅटरचा. 4 चेंडू 21 धावा. चांगला रन धावून काढलेला आहे इकडे. पुन्हा एकदा रनआउटला संधी होती पण थ्रो जर चांगल्या ठिकाणी गेला असता तर नक्कीच रनआउट मिळाला असता. त्याचा फायदा बारोंडा 11 संघाला झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्ले मधील. सुंदर गोलंदाजी केलेली आहे. फक्त आणि फक्त 5च धावा खर्ची केलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहित यांनी. सुंदर गोलंदाजी केली आहे. ये दोन्ही एकर जमीन बापाची त्यावर नजर हाय गो आत्याशी. भाऊ काही चाललाय जमिनीला रोज कोणती करतय शेजाऱ्याला. अशी सातबारा फिरवत येते. येस थँक्यू डीजे. शेवटचे 3 मिनिटं फक्त बाकी राहिलेले आहेत. शेवटचं षटक हाताळायचं आपल्याला 3 मिनिटांमध्ये. एक धाव. बॉल घे तिकडे तेजू फटकन घे. पाठी गेला. दुसरा बॉल बघ आहे का. तेजस मिळालेला आहे बॉल. येस चौथे षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू झालेला आहे. धावसंख्या झाली ती 23. आणि मला वाटतं आव्हान तर अशी एक धाव पंचांनी हात वर करून वाईटच्या स्वरूपात इकडे कॉल दिलेला आहे. धावसंख्या होते ती 24. एकच चेंडू झालेला आहे. आणि पुन्हा एकदा इकडे चांगला चेक केलेला आहे आणि इकडे वाईटच्या स्वरूपात आव्हान अशी एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती एकच चेंडू झालेला आहे आतापर्यंत 25 धावा.
एक धाव, फक्त आणि फक्त एकच धाव मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी होती आहे श्रीदेव संघाकडून. आणि मला वाटतं एक गचाळाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते सूरज यांच्याकडून. तसं शेवटचे 1 मिनिट राहिलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला 2 चेंडू हाताळायचे आहेत. 3 चेंडू आणि पुन्हा एकदा इकडे गचाळ असं क्षेत्ररक्षण. कुठेतरी घाई करताना मला वाटतं खेळाडू धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 4 चेंडू 34 धावा. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. कुठेतरी संत गतीने स्कोर चालू होता 3 ओव्हरमध्ये, पण कुठेतरी ॲक्सिलेट केला आहे बारोडा 11 संघाने आणि डायरेक्ट 34 धावांची मजल इथे गाठलेली आहे. आणि पुन्हा इथं चांगलाच प्रयत्न होता, पण डॉट चेंडू आलेले आणि रनआउट झालेले आहेत. शिवम, शेवटचा चेंडू असेल. येस, 34 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. मला वाटतं फक्त एकच धाव हो की नाही, मला वाटतं रेफर केलेला आहे पंचांनी रनआउटसाठी. तर DBN टीमला आपण इथे व्यस्त करूया. नॉट आउट आहे आणि एकच रन मिळालेला आहे. धावसंख्या होते ती 35 झालेले आहेत. 36 धावांचं आव्हान असेल श्रीदेव संघाला. थँक्यू डीजे. चला श्रीदेव संघ आपले 2 बॅट्समॅन पाठवायचे आहेत. बारुंडा 11 लवकरात लवकर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला पंच, सामना चालू करायचा लवकरात लवकर. चला 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज.
स्ट्राईकवर आहे भरत, नॉन स्ट्राईकला आहे अर्जुन. आता बॉलिंगच्या मार्गावर आलेला आहे श्रेयस. चला पहिला चेंडू टाकताना दिसतोय श्रेयस, त्यांच्या समोर आहे भरत. पहिला चेंडू टाकताना सुंदर असं डिफेंड केलेला आहे चेंडूला. एक धावा काढून घेतलेली आहे. एक चेंडू एक धावा. श्री गणेशा झालेला आहे श्रीदेव संघाचा. दुसरा चेंडू टाकताना श्रेयस, त्यांच्या समोर आहे अर्जुन. बघूया आता आपण काय घडते. कुठेतरी श्रीदेव संघाला मोठ्या फटकारांची गरज आहे आणि हा फटकार आल्याने हा थोडंसं असं बॉलरकडून चुकी झालेली आहे. अगर कुठेतरी थ्रो आला असता तरी. चला एक धावा आलेली आहे. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू टाकताना श्रेयस समोर भरत. सुंदर असा बॉल टाकलेला होता. तेवढंच चांगलं बॅट्समॅनने प्लेट करून एक धावा काढून घेतलेली आहे. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू टाकताना श्रेयस, समोर आहे अर्जुन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा बॉलर कुठेतरी चुकी करतोय. जर थ्रो कलेक्ट करतोय तर कुठेतरी आपल्याला अर्जुन डगआउटमध्ये जाताना दिसला असता. एक धावा आलेली आहे. 4 चेंडू 4 धावा. शेवटचे 2 चेंडू असतील श्रेयसचे. 2 चेंडूमध्ये एका कुठेतरी फटकार आला तरी बारुंडा 11 श्रीदेव 11 कुठेतरी पुढे जातील. 5वा चेंडू टाकताना श्रेयस समोर भरत. सुंदर चेंडू, तेवढंच चांगला फटकार. एक धावाच्या रूपातनं एक धावा आलेली आहे. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू. श्रेयसचा शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकवर अर्जुन. श्रेयस समोर अर्जुन. बघूया आता अर्जुन आपल्या संघासाठी काय करतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव आलेली आहे. ओव्हरच्या समाप्तीला स्कोरबोर्ड झाला आहे 6. एक ओव्हर समाप्त झाली आणि 6 धावा झाला. चला डीजे. चला बॉलिंगला आला आता राजू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो, थ्रो कुठेतरी चुकीचा झालाय. तरी एक धावच भेटेल. 9 मिनिटं बाकी आहेत. बारुंडा 11. आपल्याला अजून 3 षटका हातायचे आहेत. 9 मिनिटात आपल्याला, नाहीतर आपला एक खेळाडू डगआउटमध्ये जाताना दिसणार आहे बारुंडा 11. दुसरा चेंडू टाकताना राजू. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं आहे आणि एक धाव भेटेल. 2 चेंडू 8 धावा. सगळे प्रेक्षकांना विनंती आहे, येल्लो कलरचा कपडा सोडून बसायचा आहे. गौतम, आपल्याला विनंती आहे, थोडं सांगायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अरे हा काय सुंदर असा शॉट, सीधा सीमारेषा पार. 4. चला डीजे. थँक्यू डीजे. चला चौकार आलेले आता आणि 2 लागोपाठ चौकार, सीमारेषा पार. परत डीजेला संधी दिली आहे. डीजे.
14 चेंडू 20 धावांची गरज. आता 5वा चेंडू हाताळताना सुंदर असा फटकार होता पण क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकलंय म्हणून एकच धाव भेटेल. चला शेवटचा चेंडू असेल राजू यांचा. 5 चेंडू 17 धावा झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर काय घडेल. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव अशी आलेली आहे. ओव्हरची तर समाप्तीला स्कोरबोर्ड झाला आहे 18. 12 चेंडू 18 धावांची गरज. अंपायरने हात वरती केलाय म्हणजेच पॉवर प्ले. आमचे डीजे मॅन दिलीपदादा पाटील यांनी असा कॉल दिलाय पॉवर प्लेचा. हॅलो, आपल्याकडे वेळ कमी आहे तर लवकरात लवकर खेळायचं आहे. प्रणय पॉवर प्लेचं शतक घेऊन येताना प्रणय. सुंदर असा खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर सुंदर असा प्लेसमेंट एका धावेसाठी. अतिशय वेगवान असा चेंडू होता आणि त्यावर सुंदर असा फटकार मारलेला आहे भरत यांनी. शेवटची 6 मिनिटं असतील. शेवटची 6 मिनिटं. अर्जुन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑन ऑफ साईडला केलेला चेंडू आणि धावचीची संधी गडी बाद. डीजे थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन नाव काय. स्कोर 19 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 19 धावा आणि पुन्हा एकदा धावचीची संधी परंतु एक चोरटी धाव अशी काढलेली आहे. अर्जुन विशू न्यू बॅट्समन ऑन क्रिस विशू. प्रणय अतिशय सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचं शतक पॉवर प्लेचंच आहे असं वाटतं आहे कारण बॅटर आपले पुरेपूर फायदा नाही घेत आहेत पॉवर प्लेच्या शतकाचा. अर्जुन बघूत आपल्या अर्जुनच्या बाणाने एक चौका मारतात की नाही. पुन्हा एकदा गोलवर टप्प्याचा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि अंपायरचा हात झालेला आहे वर. गडी बाद. डीजे लाव के कडक. थँक्यू जिडे थँक्यू. प्रणय 5 चेंडू झालेले आहेत. 3च धावा खर्च केलेल्या आहेत प्रणव यांनी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना पॉवर प्लेची. अतिशय सुंदर. पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर वापरला नाही आहे बॅट्समनने. 2 गडी बाद रनआउटच्या स्वरूपात झालेले आहेत. पहिला म्हणजे भरत आणि दुसरा म्हणजे अर्जुन. दोन्ही ओपनर परतीला. विशू शेवटचा चेंडू घेताना प्रणय. पुन्हा एकदा आणि धावचीची संधी. अंपायर डिसिजन थर्ड अंपायर कडे गेलेले आहेत आणि थर्ड अंपायर आपले बिझी होतील आता. सुजितदादा केसरी येतच आहेत सध्या तरी थर्ड अंपायरच्या भूमिकेत. पडदा पिवळा पडदा सोडायचा आहे सगळ्यांनी. पिवळा पडदा सोडायचा आहे. पिवळा पडदा सोडून मागे बसा. पिवळा पडदा सोडून जरा मागे बसायचं आहे सगळ्यांनी कारण उद्याचा एक दिवस सुद्धा आहे आपल्याकडे. उद्याचा एक दिवस सुद्धा मॅच खेळवायचे आहेत तर पडदा सोडून प्लीज कृपया करून पडदा सोडून बसा. आपले थर्ड अंपायर बिझी आहेत तोपर्यंत एक मधुर डीजेच्या स्वरूपात थँक्यू. विकेट आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती
3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 21. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 21. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल आणि आपण कंपॅरिझन पाहिलं तर 3 ओव्हरच्या नंतर 22वर 1 होते. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल. 6 चेंडू म्हणजे 15 धावांची गरज आणि गचाडाचा चेंडू आणि त्यावर चौकार. 4 वार तडीपार. डीजे नो म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट 5 रन गेलेले आहेत. समीकरण थोडासा बदललं आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल. 6 चेंडूमध्ये 10 धावा. 2 मिनिटात 6 चेंडू हाताळायचे आहेत. 2 मिनिटात 6 चेंडू हाताळायचे आहेत. सुंदर असा धीम्या गतीचा चेंडू. त्यावर एक चोरटी अशी धाव म्हणून आपण आणि कीपरच्या हातातून बॉल निसटला आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे अक्षय यांनी. धीरज न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. धीरज 2 मिनिटाचा अवधी राहील. लवकरात लवकर खेळायचं. 2 मिनिटाचा अवधी राहील आपल्याकडे. पटपट खेळा. पुन्हा एकदा खोला टप्प्याचा चेंडू आणि गडी बाद. डीजे थँक्यू. न्यू बॅट्समन सुंदर असा ऑफ साईडला केलेला चेंडू एका धावेसाठी आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या पुढे सरकली आहे ती 28. 4 गडी बाद 28 धावा. शेवटचे 3 चेंडू असतील. शेवटचे 3 चेंडू आणि पुन्हा एकदा जोरातला मारा आणि विकेट. डीजे थँक्यू. 2 चेंडू 8 धावा म्हणजेच आपल्याला बघता आलं पाहिजे. दोन चेंडू 8 धावांची गरज. कुठेतरी 2 बॉलवर 2 चौकार आणि बॅटीचा कडा घेऊन एका धावेच्या स्वरूपात 1 धाव आणि धावसंख्या पुढे 29. शेवटचा चेंडू असेल 7 रन पाहिजेत. 1 चेंडू 7 रन. बघूत 1 चेंडू 7 रन. बारुंडा 11 अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आदाजाना आणि बारुंडा 11 विजयी झालेला आहे. प्लीज डीजे